मी सातारा जिल्ह्यामध्ये पहिली सफरचंदाची शेती केलेली आहे आणि अशा पद्धतीनं का आपल्या सफरचंदाला फळं लागलेली आहेत. हे डेअरिंग केलं म्हणजे आपला महाबळेश्वर तालुका असल्यामुळं की इथं मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे. त्या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आता लागलेला आहे. हे राजू भिलारे आहेत, आपले शेतकरी बांधव. पसरणी गाव आहे. हा पसरणी 2 एकरामध्ये 600 झाडं लावली आहेत सफरचंदाची आणि हा अनोखा प्रयोग महाराष्ट्रात पहिल्यांदा होतोय. म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी याच्यातून प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. वेगळा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे. म्हणजे काश्मीरी सफरचंदाच्या तोडीचं कुठलीही कमतरता नसलेलं एवढं सुंदर ज्युसी सफरचंद इथे आता आपल्या समोर मी तोडलं आहे. खरोखर प्रेरणादायी आहे. खूप अभिनंदन आपलं. आणि आपल्याला जी सहकार्य राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून असेल किंवा कृषी महाविद्यालयाकडून असेल संपूर्ण आम्ही सहकार्य आपल्याला करू आणि ही बाब आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया. खूप अभिनंदन. अजून मला असं वाटतं की मला काहीतरी असं पूर्ण पावलं आमचे बापू राव शिर्के एवढे मोठे साहेब माझे आले आजी दादा. अरे नाही आपण मोठं काम केलं. आपण मोठं काम केलं बापू. आणि हे एक दिशादर्शक काम आपण केलं आहे. खूप सुंदर आहे. चांगलं मॅच्युअर झालेलं फळ आहे. काश्मीर किंवा हिमाचलच्या सफरचंदासारखाच कलर ह्याचा डेव्हलप झालेला आहे. सुरुवातीला आपल्याकडे अशा पद्धतीची शेती कुठेही केली जात नव्हती. आपल्याला असं वाटायचं की आपलं वातावरण या फळपिकासाठी सुटेबल नाहीये. परंतु या प्रयोगातनं आता जवळपास सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त प्रकारची फळं पिकवणारा प्रदेश आहे. या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या. त्यांच्या शेतातली ही फळझाडं तुम्ही आवर्जून विकत घ्या आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाला समर्थन द्या.